नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट बंदरुक, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, आवाज बंदरुकच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 21 ऑगस्ट 2026. तर आपण पाहू शकता हा मका आता 45 दिवसाचा झालेला याला आता पावसाची गरज आहे. पावसाच्या पाण्यावरच तो अवलंबून राहिलेला आहे. तर पुढील दिवसामध्ये वातावरण कसं राहणार त्या संदर्भात अंदाज देण्याचा प्रयत्न करणार. पुढील 72 तासात राज्यामध्ये अगदी असेल नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, अकोला, अमरावती आणि इकडं नांदेड असेल, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मेघगर्जनासह मुसळधार पाऊस तुरळक भागामध्ये होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर आणखीनही 25, 26, 27 तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन काही भागात क्युम्युनस ढग दिसण्याची शक्यता आहे. ते अत्यंत उंची वाढणारे ढग या भागात तयार होऊ शकतात. सोलापूर जिल्हा असेल, लातूर, धाराशिव, बीड, परभणी असेल आणि विदर्भ पट्ट्यामध्ये ते ढग मोठ्या प्रमाणात आता दिसायला सुरुवात होईल आणि 9 सप्टेंबरच्या आसपास ईशान्य मान्सून वारे सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्यापुढे मोठे पाऊस, चांगल्या प्रकारे पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. म्हणजे अगदी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ईशान्य मान्सून वारे सक्रिय होऊ शकतात असा एक अंदाज आहे आणि 4 नोव्हेंबरच्या आसपास राज्यामध्ये थंडी येऊ शकतो असा एक अंदाज आहे. आणि शेतकऱ्यांनी एक सातत्याने प्रश्न विचारत आहे की पुढे दुष्काळ वगैरे पडणार का? काही संस्थेने, खाजगी संस्थेने अंदाज वर्तवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये 70% दुष्काळ पडू शकतो असा एक अंदाज वर्तवलेला आहे. ज्या संस्थेने मे महिन्यातही असा अंदाज वर्तवलेला होता. कारण आता पाहायला गेलं तर उजनी धरण वगैरे वरची 100% भरलेलं आहे. त्या संस्थांना परत एकदा अंदाज बदलावा लागू शकतो असा एक अंदाज आहे. कारण हवामान सगळं परिस्थिती फक्त वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असतात. हा वारा सध्या नैऋत्येकडून म्हणजे नैऋत्य मान्सून सक्रिय असल्यामुळे हा पुढचे अंदाज देणे अत्यंत कठीण राहू शकतात आणि ज्यावेळी ईशान्य मान्सून वारे सक्रिय होतील राज्यातील चित्र अगदी स्पष्टपणे दिसायला सुरुवात होईल. अगदी 9 सप्टेंबरच्या आसपास ईशान्य मान्सून वारे सक्रिय होऊ शकतात. त्यावेळी समजेल की राज्यामध्ये किती प्रमाणात, किती टक्के पाऊस होऊ शकतो. त्या आधारे देण्याचा पुन्हा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करणार, अगदी सटीक आणि अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण राज्यामध्ये एकीकडे एल निनोचा संकट घंगवत आहे तर काही भागात ला निनाही सक्रिय आहे. तर दोन्हीच्या मध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव आणि सांगली भागामध्ये मान्सून न्यूट्रल अवस्थेमध्ये राहिल्याने अगदी 7 ऑगस्ट पासून म्हणजे आता 21 ऑगस्ट पर्यंत मान्सून अगदी न्यूट्रल अवस्थेत राहतो आणि पुढे ज्यावेळी ईशान्य मान्सून वारे सक्रिय होतील त्यावेळी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परत एकदा पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आणि क्युम्युनस ढग ही तयार होऊ शकतात म्हणजे अगदी 8 ते 9 किलोमीटर पासून पुढे 18-19 किलोमीटर पर्यंत ते उंची गाठू शकतात आणि मोठे पाऊस राज्यामध्ये देऊ शकतात असा एक अंदाज आहे. धन्यवाद.